होय रे काल कॉलेजमध्ये काय आलं नव्हतं? होय ना, काल आलेच नव्हता कॉलेज. तुला माहित नाही होय? रंगपंचमी दिवशी बॉडीगार्डनं मुक्का घेतलेला. हा मुका घेतलेला मग लाका काय विषय होईल ना एवढ्यात चांगला मुका घेतलाय वडिलांनी. मोठा मुक्का घेतलेला काय सांगतो. काय पोरांनो अरे कॉलेजमध्ये नवीन मॅडम आली ती काय काय म्हणतोय मॅडम आली त्या ए मूर्खा, डोळे नाहीत का तुला, दिसत नाही का? मला डोळे का म्हणते दाखवू का तुला? मॅडम आहे त्या नवीन आपल्याला आल्या ती. अरे होय ना काय, मला रागाच्या भरात काही कळत नाही की ते आपल्या नवीन मॅडम आहे त्या म्हणून. हो मॅडम नमस्कार. मला वाटलं कॉलेजमध्ये कोण नवीन काय म्हणलास? अहो मला वाटलं कॉलेजमध्ये नवीन मुलगी आली आहे. नालायक. जा जाऊन बस जा वर्गात. गुड मॉर्निंग, सिट डाउन. तुझं काय मला बघ सांगितल्या तू मॅडम साठी दाखवून म्हणला आणि हिच्यासाठी म्हणला मॅम तर तिला ती खटाली आहे. नको आहे बाबा तुझ्या पुन्हा लागायचं झालं तुमचं? मॅडम क्लास त्रास तर देत नाही ना कोण. हो, चांगलं झालंय. पाहिलं तर मी. चांगलाच असणार, शेवटी माझी विद्यार्थी आहेत. हो, मुलांकडे बघून येते लक्षात तुमचे विद्यार्थी असतील ते. पाहिलं की आलं राव. मुलांकडे बघून कळतंय तुम्ही कशी शिस्त लावली, कसं बोलत लावायचे. म्हणजे कसं चालतंय, ठीक आहे, बघा तुम्ही. मूर्खानो, माझा बीपी वाढवता काय तुम्ही सगळेजण? आज 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण आज अभिवादन करण्यासाठी आपण जमलेलो आहे. आज पुन्हा कुणाला भाषण करायचं आहे त्यांनी भाषण करावे. रेश्मा जर मॅडमला मिळून अशी सगळ्यांनी लाईनी बाहेर जावा. हो ते राहिले की तुम्ही राव बेटा बोलते खाता दिसताय. खरंच मग दिसतंय आमचा बच्चा सारखं पण गोष्ट शक्ती करू सारखी. काय म्हणाले मूर्खानो? काय तू गुलाब कसं होतं तू सरांना गुलाब बोलला तू चक्क सराला नावानं गुलाब बोल गुलाब बोलत जा रे. काय म्हणलं रे जावाईवाडो? घाटी काय सुधरत नाही की? तर 14 एप्रिल आहे. 135व्या डॉक्टर बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त आपण इथे छोटासा कार्यक्रम घेतलेला आहे. तर कुणाला काही बोलायचं असेल त्यांच्याबद्दल तर पुढे येऊन बोलू शकतात. 4 शब्द त्यांच्याबद्दल, कारण आज त्यांच्यामुळे तुम्ही इथे आहात आणि मी इथे आहे. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वजण इथं उपस्थित आहोत. आज ज्या काही मुली कोणत्याही क्षेत्रात पुढे आहेत ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आहेत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुलींना मुलांसारखा समानतेचा हक्क दिला. त्याच्यामुळं आज मुली कोणत्याही क्षेत्रात काम करू शकतात किंवा बेधडक कुठेही वावरू शकतात. एवढं बोलून मी माझी भाषण संपवते. थँक्यू.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त उपस्थित आहोत. तर मी महामानवाच्या बद्दल काही 2 शब्द बोलणार आहे, ते तुम्ही ऐकून घ्यावे. ज्यांनी आम्हाला विचार दिला, ज्यांनी आम्हाला दिले अधिकार, ज्यांनी आम्हाला माणूस बनून जगायला शिकवले, ज्यांनी आम्हाला दिले संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जय भीम, जय भारत. आज 14 एप्रिल भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर बाबासाहेबांनी भारतात एक मध्यवर्ती बँक असावी म्हणून बाबासाहेबांनी पहिली मागणी इंग्रज सरकारकडे केली आणि ही देण आज बाबासाहेबांची रिझर्व्ह बँक म्हणून आपण स्थापन केलेली आहे. बांधकाम मंत्री, मजूर मंत्री असताना बाबासाहेबांनी कामगारांचे जे 12 तास होते त्यावेळी बाबासाहेबांनी मागणी केली की कामगारांना 12 तास म्हणजे पिळवणूक होती आणि जास्त वेळ होतोय म्हणून बाबासाहेबांनी 12चे 8 तास केले. ही एक मागणी केली बाबासाहेबांनी मजूर मंत्री असताना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी कामगारांना बोनस द्यावा म्हणून ही पहिली मागणी करणारा बाबासाहेब होता. आज ही बोनस आपण जी घेतोय, कामगारांना बोनस ते देतोय, ही बाबासाहेबांची देण आहे. कालच म्हणजे कोलंबिया विद्यापीठानं एक 100 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने कोलंबिया विद्यापीठाने एक हुशार विद्यार्थ्यांची एक यादी काढली. हुशार विद्यार्थ्यांची यादी काढली असताना 100 लोकांची यादी काढली आणि त्या यादीमध्ये बाबासाहेबाचा 1 नंबर आलेला आहे त्या हुशार विद्यार्थ्यांमध्ये. म्हणून कोलंबिया विद्यापीठाने एक बाबासाहेबाचा अर्धपुतळा, आज कोलंबिया विद्यापीठामध्ये एक अर्धपुतळा आहे बाबासाहेबांचा. त्या पुतळ्याच्या खाली काय लिहिलेलं आहे? द सिम्बॉल ऑफ नॉलेज. द सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचं प्रतीक म्हणजे आंबेडकर. हा कुणी गौरव केलाय? अमेरिकेने गौरव केलेला आहे. अजून दुसरी गोष्ट सांगायची झाली तर बाबासाहेब 24 तास अभ्यास करत होते. किती? 24 तास. बाबासाहेबांनी 7 वर्षाचा अभ्यास आज 2.5 वर्षात पूर्ण केलेला आहे. तरी मी 2 मिनिटं एवढंच बोलून मी माझं 2 मिनिटाचं जे काही शब्द असतील ते संपवतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. तर अशा पद्धतीने या आपल्या महामानवाबद्दल प्रत्येकाने बोलावं तेवढं कमीच आहे. पण वेळेअभावी मी आपल्या या कार्यक्रमाची सांगता करते आणि कार्यक्रम आपला संपन्न झाला आणि समाप्ती करूया अशी मी इच्छा व्यक्त करते. सर्वांचे आभार. मी पण उशीर आली आणि शिवानी पण आली नाही. युरिया तो तिथं वैष्णवी थांबली. आज लय भारी दिसते रे. जागी आणि एकदा प्रपोज मारण्याचा. काय? जागी काय होते त्याला? होय, जा हरभऱ्याच्या झाडावर चढवताय आणि पाठवताय आणि परत मार खायला लावताय. लय शहाणा का तुम्ही. जा नाही काय होत ना काय. बॉडीगार्ड बघतो आम्ही काय मी असेल. मार खातून तुम्ही पळून जावा. नाही काय होत ना काय. झालं का? नाही बाबा, तिच्या आसपासनं पाया पडतो. तिचा नाद मी सोडून देणार आहे. नका टेन्शन घेऊ, जा तू, मी आहे. सांग की आधीच नाही काल हाड मोडले, अजून 4-5 हाड मोडायचे. मी आहे, तुला विश्वास आहे का नाही? ना, सांग तू. झालं का जमान्याने? आता आपण काय बोलायचं? त्याचं प्रेम सक्सेस करायला त्याला आपण काय जावा बोलायचं? मग तुम्ही जावा. जाताय अरे आमचं आमचं कसं कसं तुझं प्रेम, आम्ही प्रेम, कसं? आम्ही कसं जाऊ? नाही, आपल्याला प्रेम देऊ नाही म्हणजे करायचं. खाणार वेगळं आणि पण टाकणार वेगळं. आम्हाला प्रेमच करायचं. झालं का? विषय कट करा तुझ्या दुःखावर. आपा आज लय टेन्शन आहे राव. का रे, गोळ्या हुकल्या काय? गोळ्या हुकत असते ते काय लागा. आज पाखरुले लवकर गेले घरी माझं. तर असलं काय तर कामून गेला असेल, जाऊ दे की. मला काय होतंय राव उगाच? तर मला टेन्शन कमी आहे का येड्यावर पळते. थांब 1 मिनिट, मी आलो. ना अवघड आहे ना. पाखरू माझं गेले का तसं गेलंय. आपल्या काय झालं? काय नाही रे, सोड. काय झालं नेमकं काजलचं तुझं? मला काय समजणायच. काय नाही रे, सोड सायल्या विषयी. कालपासून मी बघतोय ती काय तर बोला येते, तू लगेच निघून जातोय. आणि आता सूर्या पाखरू बोलला की लगेच तू इकडे निघून आला. काय चालू आहे नेमकं? नजरेने घायल करणारे कधीच कोणाचे नसतात. वरून दिसणारे फुलपाखरू आतून मधमाशाच असतात. म्हणजे कसं आहे ना सायल्या, फुल गुलाबाचं आवडलं होतं.
काटे तर स्वीकारावेच लागतील. आणि ते काटे ना मी स्वतः स्वीकारेन. सोज्याच्या आयुष्यात कधी धोका देणार नाही त्याला मी. म्हणजे काय म्हणायचं नेमकं तुला? काय असं ते मला स्पष्ट सांग बघ, मला असलं समजत नाही. अरे सूरज मागे का नाही असल्या 100 काजू कुर्बान आहेत. म्हणजे तू काजलला? हो काजलला. पण सूरज तिच्यासाठी सिरियस आहे. अरे आपल्या 100 मुली येतील, पण तू त्यासाठी खूप जास्त सिरियस आहे. सूरजचं काय? सूरजला आपण बोलू ना मिळून. नाही रे सायले, सोड. दोस्तीत कुस्ती ना आपल्याला कधी जमायची नाही. आपल्या वेळ निघून गेला काहीच फायदा नाही रे. चल आपण दोघं जाऊन बोलू नका सूरजला. तुला माझी शपथ आहे सायल्या, काय सुद्धा बोललो. खूप प्रेम केलं रे तिच्यावर. लवकर कर बघ, ते आली म्हणजे आली बघ. असं आहे काय? माझ्या येणार विहिरी भिजली असेल. काय हे प्रकार? काय केलंय? काय झालंय? काय झाले काय? मूर्खानो, हे कोणी केले? हे करायला कॉलेज जायचं का? सर तर सुकट बॉबीलाच केलं तर मला बसवायला आपण तोच फसला. सुकट बॉबी? अहो नाही सर, तो सांगेल. हो सर, मी नाही केलं, बिंगरीनच केले. बाहेर पुरावा आहे का? हे कसला पुरावा आहे? तुझ्याकडे कसला पुरावा आहे? त्या बिंगरीनं प्लॅनिंग केलं मला भिजवायला. दुसऱ्या हातावर व्हिडिओ. हो सर, बिंगरीचा प्लॅन. हो का? तशी बादलीला पोरी बाबा बादली पाण्याने साळो, इकडे. काय मुलं ते मुलं आणि मुली पण बाधच आहेत. नाही सर, ते सुकट बॉबी काय सर हे? सुकट, भूमी, भिंगरी, चॉकलेट, हे काय मच्छी मार्केट आहे का? आपण उद्याची अनाउन्समेंट करूया. तर आपण असं नियोजन करूया. मग आपण चर्चा केली होती, वैष्णवी आणि युवराजची जोडी करूया. म्हणजे ते दोघं जण काहीतरी बसवतील परफॉर्मन्स करण्यासाठी. हो सर, नका तुम्ही बॉडी काढलंय मारतोय मला. मी नसते बसवत ते बरोबर. बघा तुमच्या नवीन दुसरी थोडी. आता पण काजल दोघेजण काहीतरी सादर करावं. हो नाही सर, मला नाही बसवायचं. मी वेगळं काहीतरी करून दो. हो सर, मी करतो काय द्या. ए सजा, खाली बस. आणि बाकी मुलांनो, विद्यार्थ्यांनो, सगळ्यांनी ग्रुप नाटक बनवायचे. साहिल आणि साळूची जोडी बनवा. अजिबात नाही सर, मला नाही जमणार. हे काय सांगू नका. तसं नाही हो सर, माझ्याकडे बिंगरी नको. एखादी दुसरी मुलगी द्या ना. आता ती शिमडी आहे. ए सुकट बॉबी, काय म्हणलं रे तू? दररोजच मार खाते का तिथे? काय करता मार खाते बिंगरीचा? हा उघड आहे. तर मित्रांनो, साहिलचा चापटीचा सिलसिला तर चालूच राहणार आहे. आणि पुढच्या एपिसोडमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये काय गंमत होती ते पहा. आणि नवीन कॉलेजही पहा आपलं. तर पुढच्या एपिसोड पासून खूप मज्जा येणार आहे. तरी पाहत रहा कॉलेज एक आठवण.